भल्या पहाटे उठूनच ते आजसुद्धा निघाले होते. रोज जसं त्यांचं काम असायचं, सकाळी लवकर उठून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधायचे. कार्यकर्त्यांना तीच वेळ ते मुद्दामून द्यायचे, कारण सकाळी लवकर कार्यकर्ते भेटायला यायचे. आता ही चारही दृश्य आपण पाहतो. एकीकडे योगेंद्र पवारांची ही दृश्य, जेव्हा योगेंद्र पवारांनी ही बातमी कळली त्यांना आपले अश्रू अनावर झाले. अनिल देशमुखसुद्धा, त्यांना शब्द फुटत नव्हते, इतके ते भावनिक झाले होते. दुसरीकडे रोहित पवार हे गाडीतून उतरतानाच रडत रडत रुग्णालयात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. तर हसन मुश्रीफसुद्धा इथं रडत असल्याची दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं, नेत्यांच्या वतीनं आक्रोश सध्या केला जातोय. दादांना हाक मारली जाते. तर अजित पवारांचा मृत्यू आणि राज्यभर अशा प्रकारे आक्रोश पाहायला मिळाला. आज विविध पक्षाच्या नेत्यांना, जे खरं तर गेल्या काही वर्षामध्ये त्यांच्यापासून दूर झाले होते, अशाही नेत्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेले होते. अर्थातच राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद हे असू शकतात, मात्र मित्रत्वाचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध हे आयुष्यभराचे असतात. हेच आज पुन्हा एकदा हे पाहायला मिळालं. अनिल देशमुख यांची सकाळची ही दृश्य आहेत, ज्यावेळी अजित पवारांच्या निधनाची बातमी पोहोचली, त्यांच्या अपघाताची बातमी पोहोचली, अपघाती मृत्यूची. या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमं पोहोचली, मात्र अश्रू अनावर होत होते, त्यांचे ओठ थरथरत होते, मात्र कुठल्याही शाब्दिक प्रतिक्रिया नव्हती. केवळ अश्रूंची प्रतिक्रिया आज प्रत्येकजण सकाळी देत होते. हसन मुश्रीफांची सुद्धा तीच गत झाली होती. केवळ त्यांनी हात जोडले, मात्र ते प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत. सरोज अहिरे तर धाय मोकलून लढत होत्या. अशा प्रकारे एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची ही अत्यंत दुःखद अशी ही बातमी. अजित पवारांची अकाली एक्झिट ही अनेकांच्या मनाला चटका लावणारी अशी खरं तर ठरलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रात एकच हळहळ सध्या व्यक्त केली जाते. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली आहे. सगळ्या क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते. अजित पवार हे जवळपास 66 वर्षाचे होते. राज्याच्या राजकारणात मागील 40 वर्षापासून अजित पवार यांचा वावर आहे. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य, यामुळे अजित पवार कायम चर्चेत राहिलेले आहेत. अजितदादांच्या निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली. मात्र ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. बारामतीत हा अपघात झाला. दुसरीकडे लँडिंग दरम्यान विमान क्रॅश झाल्याची ही एका दुकानातली CCTVची दृश्य आहेत. आणि जेव्हा विमान खाली पडलं, स्फोट झाले, 3 ते 4 स्फोटांचे आवाज आले आणि त्याची ही दृश्य CCTVत कैद झालेली आहेत. विमान जळून खाक झाल्याचं सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. अजितदादांचा याच विमानातून प्रवास सुरू होता. ज्या सीटवर अजितदादा बसले होते ते सीट, आणि वारंवार त्यांची सभा जिथं जिथं व्हायच्या, अजितदादा जिथं जिथं कार्यकर्त्यांना दिसायचे, मग ते रोडवर असो, मग ते कुठेही सभांमध्ये असो, कुठल्या एखाद्या मुलाखतीमध्ये असो, तिथं सुद्धा कार्यकर्ते यायचे आणि त्यांच्या हातात निवेदनं द्यायचे. ते निवेदनाचे सगळे पेपरसुद्धा तिथं अस्ताव्यस्त पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्या जेवढे या विमानात 6 जण होते त्यांचा सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे. कार्यकर्त्यांची गर्दी एकच रुग्णालयाबाहेर जमल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांचा मृत्यू झाला आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं होतं. प्रत्यक्षदर्शी म्हणतायत की इतकी मोठी आग होती की त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात ते ओरडत होते, आरडाओरड करत होते, हाक मारत होते लोकांना, एकमेकांना, की काहीतरी करा, पाणी आणा, बादल्या भरून आणा, पाणी टाका आणि आग विझवा. असं प्रत्येक जण जो प्रत्यक्षदर्शी तिथं होता तो हे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मात्र ही दृश्य जर आपण पाहिली तर रुग्णालयाच्या बाहेरची सध्याची दृश्य, तसं अजित पवारांसोबत सगळ्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. कार्यकर्त्यांची एकच गर्दी तिथे जमलेली आहे. तर प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्याबरोबर थेट बारामतीमधून आता जोडले जात आहेत. विद्या प्रतिष्ठान मैदानामध्ये सध्या ते आहेत आणि उद्या याच ठिकाणी अंतिम संस्कार होणार आहेत. चंद्रकांत, सध्या बारामतीमध्ये अत्यंत शोकाकुल असं सगळं वातावरण आहे आणि उद्या आता अंतिम संस्कार होणार आहेत. काय काय नेमके आता सध्या बारामतीमध्ये काय काय घडते, कोण कोण नेते तिथे उपस्थित आहेत? आता बारामतीमध्ये आपण विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर उभा आहोत. इथंच अंत्यसंस्कार होतील आणि अंतिम दर्शनासाठी त्यांचं पाटील काही क्षणात आणलं जाईल.
आलेला आहे. सध्या कार्यकर्ते आक्रोश करतायत, समर्थक आक्रोश करतायत आणि ती सगळी परिस्थिती दाखवण्यासाठी आमचे प्रतिनिधी तिथं आहेत आणि ते प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची ही दृश्य आपण सध्या पाहतो. इथंच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर पवार कुटुंबियांचे अनेक कार्यक्रम होतात, तिथं प्रदर्शन होत आहेत. जे कोणी पाहुणे बारामतीत येतात तिथं पवार कुटुंबीय आवर्जून विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर प्रदर्शनं भरलेली असतील तेव्हा तिथं घेऊन जातात. आणि त्याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आता उद्या सकाळी 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही सध्या स्क्रीनवरची प्रत्येक दृश्य जी सकाळपासून 8:46 जे काही घडलंय त्याचे प्रत्येक अपडेट दाखवणारी ही दृश्य तुमच्या समोर सध्या आहेत. खरं तर या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र देश हळहळलेला पाहायला मिळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा सुद्धा उद्या बारामतीत येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शोक व्यक्त केला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत दाखल झालेले आहेत. पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते तिथं दाखल झालेले आहेत. या दृश्यांमध्ये एक खूप महत्त्वाचं दृश्य आहे रुबीना, ज्यामध्ये आपण पाहतोय अजितदादांचा विमानामधून प्रवास. खरं तर विमानाचे अवशेष झालेले आहेत, तर सगळे तुकडे तुकडे विमानाचे पडलेले आहेत. क्षतिग्रस्त विमानामधून आणखी एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे कागदपत्र. अजित पवारांचा जो कामाचा झपाटा होता आणि सातत्यानं जनतेसाठी त्यांची जी कामासाठीचं जे नियोजन असायचं त्यामध्येच ते सतत व्यस्त होते. या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांच्याबरोबर जेव्हा हे विमान क्षतिग्रस्त झालं त्यावेळी जेव्हा तुकडे उडाले त्यावेळी अनेक कागदपत्र अस्ताव्यस्त पडले होते. काही कागदपत्र जळून खाक झाले, मात्र कागदाचे तुकडे, जळालेल्या अवस्थेतल्या या सगळ्या फाईल्स, यामधून अजित पवारांचा जो कामाप्रतीचं जे प्रेम येते दिसतंय. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्यासाठी ठरली. अनेक महत्त्वाचे निर्णय यामध्ये झाले आणि त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, त्यामुळे जो निधी आहे आणि पुढे येणारं बजेट आहे त्या दृष्टीनं ही बैठक खूप महत्त्वाची होती. त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला तो म्हणजे नवी मुंबई विमानतळ हे छत्रपती मुंबई विमान टर्मिनस बरोबर जोडण्यासाठी जे मेट्रोची काल घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याची जी नियोजन त्याचं जे होतं या संदर्भातल्या घोषणेसंदर्भात अजित पवारांनी सुद्धा ट्विट केलेलं होतं आणि हेच ट्विट त्यांचं अखेरचं ट्विट ठरलेलं आहे. त्यामुळे कामासंदर्भातच अजित पवारांची प्रत्येक गोष्ट ही शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती हे दिसून येतं आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाची जेव्हा ओळख पटवायची झाली तेव्हा त्यांच्या हातातल्या घड्याळावरून जे त्यांचं चिन्ह आहे त्यावरूनच त्यांची ओळख पटली, हे सुद्धा विशेष आहे. त्यामुळे हा विमान प्रवास अनेक अर्थांनी अत्यंत महत्त्वाचा खरं तर ठरला. शेवटचा हा विमानाचा प्रवास ठरला. विमान दुर्घटने प्रकरणात आता पहिली कारवाई झाल्याचं कळतंय. AAIBची टीम VCR व्हेंचर्स कंपनीमध्ये दाखल झाली आहे आणि अनेक कागदपत्र कार्यालयामधून जप्त करण्यात आलेली आहेत. आणि अपघातग्रस्त विमान हे VSR व्हेंचर्स कंपनीचं होतं. या कंपनी संदर्भात काही आक्षेप निर्माण होते, अनेकांनी त्या संदर्भात ट्विट केलं होतं. आता विमान दुर्घटने प्रकरणातली ही पहिली कारवाई पाहायला मिळते. AAIBची ही टीम या कंपनीच्या कार्यालयामध्ये पोहोचली आहे आणि अनेक कागदपत्र या ठिकाणहून जप्त केलं असल्याचं कळतंय. VSR व्हेंचर्स कंपनीचं हे अपघातग्रस्त विमान होतं. त्यामुळे विमानामध्ये काय नेमके दोष होते, काय नेमक्या तांत्रिक काही चुका होत्या का, या संदर्भातले सगळे तपास आता पुढे येतील आणि त्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे स्पष्ट होणार आहे. अपघातग्रस्त विमान VSR व्हेंचर्स या कंपनीचं होतं आणि या कंपनीच्या कार्यालयामध्ये सध्या AAIBची ही टीम पोहोचलेली आहे. आणि विमान दुर्घटने प्रकरणामध्ये आता कारवाई दरम्यान काय पुढे नेमकं होतंय बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा अपघात या विमानामध्ये झालेल्या विमान दुर्घटने प्रकरणात झालेला आहे. त्यामुळे आता या अपघाताची नेमकी कारणं काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आपण जर आता पाहिलं तर यावेळी त्या कार्यालयातून अनेक कागदपत्र जप्त करण्यात येत आहेत. याआधी सुद्धा 2023 साली मुंबई विमानतळावर VSR कंपनीच्याच VTDBL या लिअरजेट 45 XR प्रकारच्या विमानाला अपघात झालेला होता आणि हा आता दुसरा अपघात झालेला आहे. AIBची टीम VSR व्हेंचर्स कंपनीत दाखल झालेली आहे. तिथं कार्यालयातून अनेक कागदपत्र देखील जप्त करण्यात आलेली आहे. खरं जर आपण पाहिलं तर बारामतीत कोसळलेलं हे विमान नवी दिल्लीतलं VSR व्हेंचर्स कंपनीचं खाजगी एअरलाईन्सच्या सेवेत होतं आणि 2010 पासून 16 वर्ष हे विमान कार्यरत होतं. आणि आत्ता सध्याची ही दृश्य थेट पाहतोय, रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आहेत.
तर यामध्ये एक महत्त्वाची बातमी कळतीये ती म्हणजे विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक बारामती या ठिकाणी आता संध्याकाळी 5 वाजल्यापासून अजितदादांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी सगळ्यांसाठी ठेवण्यात येणार आहे आणि याच ठिकाणी दर्शनासाठी अंतिम दर्शनासाठी आता बारामतीकरांच्या रांगा लागतील आणि केवळ बारामतीच नाही तर महाराष्ट्रातून जो कार्यकर्ता अजित पवारांचा होता समर्थन देणारे जे सगळे कार्यकर्ते होते ते निश्चितच आता बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले असतील. अंतिम दर्शनासाठी पार्थिव 5 वाजल्यानंतर या मैदानामध्ये ठेवण्यात येणार आहे. मिळाले की त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून. आणि ही बाब अतिशय धक्कादायक आहे, कोणाला न पटणारी असा हा विषय आहे. आणि अजित पवारांची माझी नांदेडच्या हिंदजी चादर हा जो कार्यक्रम होता गुरु तेग बहादूर सिंग यांच्या स्मरणार्थ, त्या कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली होती. नांदेडला ते आले होते आणि काही वेळ थोडं बोलणंही झालं आणि जेवायलाही एकत्र होतो. त्यानंतर ते घाईघाईने मला भेटून हस्तांदोलन करून हँडशेक करून ते निघून गेले. असं वाटलंच नाही की त्यांची माझी ही शेवटची भेट राहील म्हणून. केंद्रीय आमचे कॅबिनेट मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशनचे राममोहन नायडूजी सुद्धा सोबत आहेत. त्यांनी सुद्धा सकाळपासून सगळी माहिती घेत आहेत. आम्ही एकत्रित जी माहिती घेतो त्याच्यावरनं हे आहे की प्रथमदर्शनी तरी थोडा विजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय. बारामती ATC आणि पायलटमध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतं की सुरुवातीला विजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून 2-3 वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं आणि मग लँड झालं. तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर असं वाटतंय, पण खरं तर शब्द सुचत नाही आहेत. अनेक वर्ष त्यांच्यासोबत मी काम केलं आहे आणि हा धक्का आहे. इतका अनपेक्षित धक्का असेल स्वप्नातही वाटलं नाही. त्यामुळे विश्वास अजूनही बसत नाही. या महाराष्ट्राच्या समाजकारणाचा राजकारणाचा मोठ्या प्रमाणात झालेलं हे नुकसान आहे. आणि आता दादा परत कधीच आपल्यात नाहीत